राज्यातील महायुती सरकारनं निवडणुकीच्या अगोदर अनेक घोषणा केल्या आणि अनेक घोषणांची अंमलबजावणी देखील केली. त्यामुळं शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालं, लाडक्या बहिणींना पैसे आले, पीक विम्याचे पैसे आले. त्यामुळं अतिशय सुनामी सारखी लाट खरं तर या मतदानामधून दिसून आली आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा बहुमताने युतीचं सरकार आलंय. मी आता अशाच एका गावात आलोय ज्या ठिकाणी शेतकरी आहे, लाडकी बहीण आहे आणि काही तरुण देखील आपल्या सोबत आहे. हे सगळेजण खरं तर युतीच्या मागे उभे राहिले आणि भरघोस मतांनी या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील निवडून आलेले आहेत. शेतकऱ्यांशी आपण संवाद साधू. काय परिस्थिती होती दिवाळीच्या अगोदर? कांद्याला भाव नव्हते. आता काय परिस्थिती आहे? म्हणजे तुम्हाला भाव काय काय मिळालं बा या सरकारकडून? नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता काही अडचण नाही. लाडक्या बहिणीचे पैसे आले, आम्हाला पैसे आले, सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे अडचण नाही. लाडक्या बहिणीने तुम्हाला दिले का पैसे मग? लाडक्या बहिणीचे आता घरात कुटुंब म्हणल्यावर एकच आहे ना. हा? लाडक्या बहिणीचे पैसे बी घरातच वापरले जाते ना. म्हणजे दिवाळीची अडचण सुटली बघा. दिवाळीची अडचण सुटली, दिवाळीला काही अडचण आली नाही. आणि जर ते पैसे नसते तर काय अडचणी होत्या मग मग? आता हे असेच कष्ट करूनच खायचं ना, असं आहे, दुसरं काही. अच्छा. हा. दुधाचं देखील अनुदान आलं बऱ्याच, म्हणजे कोट्यावधी रुपये जिल्ह्यात आणि राज्यात देखील आले. तुमच्याकडे काय परिस्थिती होती दुधाची आणि दुधाचं अनुदान मिळालं का तुम्हाला? मला दुधाचं पण अनुदान भेटलं. मला 5 रुपये दराने दुधाचं अनुदान भेटलं आणि मला विम्याची रक्कम जर म्हणलं तर मला 6 महिन्यापूर्वी 86,000 रुपये जमा झालते. आज एक मी मोठा शेतकरी असून माझ्या खात्यावर आज 1,03,000 रुपये जमा झालेले आहे. 1 रुपयामध्ये विमा जो मला जमा झाला, तर माझे सोयाबीनचे पैसे तेवढे झाले नव्हते. आज मला ते पावणे 2 लाख रुपयाच्या वर मला ते सोयाबीनचे पैसे जमा झालेले आहेत. आणि याला फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच फक्त या नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं जे काम आणि शेतकऱ्याकरता त्यांची जी तळमळ आहे, म्हणजे पर्यायाने युतीचे निर्णय आणि त्यांनी केलेल्या कामामुळे तुमचा फायदा झाला. हो, फायदा झाला आणि नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण युतीची लाट आली आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी नगर जिल्हा हा युतिमय करून टाकला आणि महाविकास आघाडी ही डायरेक्ट सपाटा करून टाकला. पण महाविकास आघाडीने देखील अनेक वचनं दिली निवडणुकीमध्ये. आम्ही बहिणींना 3,000 देऊ, आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. मग तुम्ही का आघाडीच्या मागे उभे राहिले नाही? पण आता यांनी पण काम आमचे भरपूर केलेले होते ना, शेतीसाठी भरपूर जे आहे त्यांनी म्हणजे हे करून दिलं आणि पीक विमे दिले, दुधाला पण भाव दिले. आता आम्हाला सगळं व्यवस्थित भेटल्यामुळे आम्ही यांनाच मतदान केलं. अच्छा. स्पष्टपणे लोक सांगतात की त्यामुळे आम्ही मतदान केलं. एक लाडकी बहीण देखील आपल्या सोबत आहे. पैसे आले होते दिवाळीला लाडक्या बहिणीचे आणि काय कशी साजरी झाली दिवाळी? दिवाळी तर छानच साजरी झाली. प्रथमतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मी आभार करते, कारण की त्यांच्यामुळे आज लाडक्या बहिणी खुश आहेत. कारण त्यांनी जो म्हणजे शिर्डी मतदारसंघ याच्यासाठी जो अंमलबजावणी करून जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचा पाठपुरवठा करून जी योजना आम्हाला सुमारे 18 कोणी कोटी वंचित राहणार नाही अशी त्यांनी काळजी घेतली नाही, आणि सगळ्यांपर्यंत आणि पोहोचवलं. 18 कोटी हे शिर्डी मतदारसंघाच्या महिलांसाठी, म्हणजे 1,06,317 महिलांना तुमचे तर आकडे सुद्धा पाठ आहेत सगळे. हे पैसे खात्यामध्ये जमा झाले. अच्छा. त्यामुळे आणि बसचा प्रवास देखील आता तुम्हाला निम्मा झालाय. मग आता कारभारी घरी आणि तुम्ही बाहेरचे काम असं काही करता का? नाही, असं नाही, पण हे जे सरकार आहे त्यांनी महिलांना भरपूर काही योजना केल्या आणि ज्या योजना दिल्या त्यांनी महिलांना भरपूर काही खुश केलं आहे आणि पुरुषही खुश आहेत. तुमच्याकडे महिला बचत गटाचे देखील मोठं जाळ आहे. बचत गटांच्या माध्यमातून देखील अनेक उद्योग उभे राहिले का या ठिकाणी? हो, आहे ना. त्यांनी सक्षमीकरण केलंय महिलांना. प्रथमतः सक्षमीकरण केलंय त्यांनी. त्याच्यामुळे सगळ्या महिला खुश आहेत. त्यांनी ज्या गिरण्या वाटप केलं, सगळं काही. अशा महिला ज्या आहेत त्या घरात होत्या त्या आज बाहेर म्हणजे अशा स्वतः सक्षमीकरण करून फिरतायत. नक्कीच आपण बघितलं तर ज्या महिला, काही त्यांना काम नव्हतं, आज महिला देखील सक्षम झालाय आणि युती सरकारच्या निर्णयामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. कारभाऱ्यांना आपण विचारू, कशी झाली दिवाळी? मग त्यांना पैसे आले, तुम्हाला पण काय मिळाले का? पीक विमा वगैरे सगळं काही? दिवाळी चांगली झाली. पीक विम्याचे पैसे मिळाले, कुठलीच अडचण आली नाही. हे सगळं शक्य झालंय हे फक्त नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या प्रयत्नातून, या सरकारच्या प्रयत्नातून. तुम्हाला काय कसले पैसे मिळाले या सरकारकडून? या सरकारकडून आम्हाला तर 2,000 रुपये तर भेटतातच. 2,000 रुपये जे आहे ते पण भेटतात. विम्याचे पैसे आले, लाईट बिल माफ झालं शेतीचं.
अशा असंख्य योजना. कांदा पण दिसतोय, आता तुम्हाला कांद्याला भाव मिळाला का तुम्ही? नाही, कांद्याला अजून तर 1 महिना बाकी आहे. आता भाव तर चांगलेच आहे ना, भाव पण चांगला दिलेला आहे, आता भावाची अडचण नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का ह्या सरकारने हे जे सगळे निर्णय घेतले हे निवडणुकीच्या तोंडावर होते आणि आता हे पुढं चालू ठेवतील असं वाटतंय? कारण तुम्ही या सगळ्यांनी पुन्हा एकदा युतीवर विश्वास दाखवलाय. नाही, नक्कीच असं आपल्याला म्हणता येणार नाही का ते भाव ठेवतील का? कारण एक 4 महिन्यापूर्वी आपण 6 महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं. त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारने जेव्हा निगेटिव्ह पसरला, त्याचा इफेक्ट 100% त्यांना झाला. परंतु एक 3 महिन्यापासून आज कांद्याला रेट चांगले आहे. 3 ते 4 रुपये भाव भेटतोय कांद्याला. आज पण शेतकऱ्याचा कांदा 4 ते 5 हजारापर्यंत जातोय आणि आज जो काढलेला कांदा आलेला आहे लाल कांदा, याला पण आज 5 हजारापर्यंत भाव आहे. त्यामुळे शेतकरी नक्कीच त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामागे महायुती या सरकारचा मोठा हात असल्यामुळे सर्व शेतकरी बांधव हे महायुती सरकार मागेच उभे राहिले आणि आज त्यांना मदत केलेली आहे. म्हणजे आघाडीने जी वचनं दिली होती ती पूर्ण करेल असं तुम्हाला वाटत नव्हतं का? मग ते 100% ते करणारच नाही. त्यांची इथून मागं खूप वेळ सत्ता होती ना, काँग्रेस सत्तेत नव्हतं इथून मागं. तिने कोणते कामं केली? आज ज्यावेळेस महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली, महायुतीने 1500 रुपये चालू केले, त्यावेळेस हे म्हणले की तिजोरी मोकळी होऊन जाईल आणि ज्यावेळेस इलेक्शन तोंडावर आलं त्यावेळेस काय म्हणायला लागले की आम्ही 3000 रुपये देऊ. मग हे 3000 रुपये कुठून देणार होते या सरकार, यांचं सरकार आल्यानंतर? मग एक बाजून तुम्ही इकडून बोलायचं का पैसे देता येत नाही, दुसरी बाजू तुम्ही सरकार तुम्ही पैसे देणार, कशा पद्धतीने देणार होते? मग म्हणजे तुम्हाला हे सगळं चुकीच्याच गोष्टी जनतेसमोर मांडून तुम्हाला परत सरकार स्थापन करायचं होतं. परंतु जनता आज भोळीबाबडी नाही, आज सगळे लोक सुज्ञ झालेले. पण आघाडी सरकार कर्जमाफी देखील करण्याचं आश्वासन दिलं त्यांनी. ते करू शकत नाही. त्यांनी केल्यास मी सत्ता नव्हती पूर्वी. आता उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी तर घरात बसूनच राज्य चालवलं, फेसबुक लाईव्ह. मग कधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचले? कोविड काळामध्ये बाहेर आले का कधी? आज नगर जिल्ह्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आज शिर्डीमध्ये कोविड सेंटर होतं, लोणीमध्ये होतं, नगरला वेळ घाटात होतं. आज संगमनेर शेजारी मतदारसंघ होता. का बरं माझ्या मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर चालू केलं नाही? का बरं उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांच्या पेशंटसाठी हॉस्पिटल चालू केले नाही? परंतु जे आज दुःखाच्या काळात जे पाठीशी उभे राहिले त्यांच्या मागेच आज ते लोक आज सरकार मागे उभे राहिले. नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी आता ग्रामीण भागातले शेतकरी असेल, महिला असतील, या देखील हुशार झालेल्या आहेत आणि कोणाला मतदान करायचंय आणि त्याचा फायदा काय होणार आहे आज हे जनतेला कळतंय. त्यामुळे आघाडी सरकारने वचनं दिली, मात्र ते पूर्ण करू शकणार नाही असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे महायुतीच्या पाठीमागं सगळेजण उभे राहिले आणि लाटच नाही तर सुनामी आली आणि आघाडीला सुपडे साफ करून गेली. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर.